अजित पवार गटाची फरफट या विषयावरचा आपण एक व्हिडिओ पाहिला. आता हा त्याचा दुसरा भाग. 16 फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि श्रीवास्तव यांनी सुनेत्रा पवार यांना विश्वासात न घेता घटनेत बदल करण्याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं. आणि आता पुढे त्याच्यानंतर 26 फेब्रुवारीला त्यांनी सभा बोलवली. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी, सर्व आमदार असतील, पक्षाचे कार्यकारिणीचे सदस्य असतील वगैरे. आणि त्या सभेचा मुख्य विषय काय होता, तर राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करणे. आणि अपेक्षेप्रमाणे सर्वानुमते त्यांची ती निवड झाली. काहीच दिवसाने पुढे काय झालं की जे पत्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं होतं, ते पत्र त्यांना कोणीतरी दाखवलं. एखाद्या आमदाराने म्हणा किंवा कर्मचाऱ्याने म्हणा, सुनेत्रा पवारांना. आणि सुनेत्रा पवारांनी खरं तर प्रफुल्ल पटेल, तटकरेंना समोर बोलावून त्या पत्राबाबतचा शहानिशा करायला पाहिजे होती. एक प्रगल्भपणा दाखवायला पाहिजे होता. परंतु राजकीय शहाणपण त्यांना ते दाखवता आलं नाही. त्यांना जाब समोरासमोर विचारला नाही. उलट त्यांनीसुद्धा एक पत्र लिहिलं निवडणूक आयोगाला. आणि ते पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी एक खुलासा केला. तो असा की 28 जानेवारीला अजित पवार यांचं जे दुःखद निधन झालं, त्याच्यानंतर तर त्यांनी लिहिलेल्या त्या पत्रामध्ये 10 मार्चच्या पत्रापर्यंतचा जो काही पत्रव्यवहार असेल तो रद्द समजण्यात यावा, खारिज करण्यात यावा, असं लिहिण्यात आलं. शिवाय त्या पत्रामध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर त्यांच्या पदाचा उल्लेख केला नाही, तटकरेंच्या नावासमोर त्यांच्या पदाचा उल्लेख केला नाही. याशिवाय त्यांनी धनंजय मुंडे, त्याच्यानंतर ते श्रीवास्तव आणि हसन मुश्रीफ यांची नावं त्या पत्रातून वगळून टाकली. म्हणजे त्यांना तिथून त्या कार्यकारिणीवरून त्यांनी हकालपट्टी केली असं म्हणता येईल. आणि त्याऐवजी सना मलिक आणि जय पवार यांची नावं टाकलीत. पुढे काही दिवसांनी ते पत्रसुद्धा समोर आलं. महाराष्ट्राच्या जनतेला कळलं, सगळ्या आमदारांना कळलं आणि देशाच्या जनतेलाही कळलं. त्यामुळे घडलं असं की अजित पवारांच्या नंतर अजित पवारांच्या पक्षामध्ये सरळ फाटाफूट झाली, 2 गट पडले आणि थेट पत्रव्यवहार निवडणूक आयोगापर्यंत तो गेलेला आहे, असं चित्र निर्माण झालं आहे. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं ते इथे मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर ऐका. जय हिंद, जय महाराष्ट्र.